नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी महायुती जिल्हास्तरीय या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता। त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष डॉक्टर संतुकरावजी हंबर्डे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करतो। सर, आज काय झालं या मेळाव्यामध्ये, काय काय होतं? आज हा मेळावा जिल्ह्याच्या महायुतीचा होता। महायुतीसोबत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि प्लस 12 पक्ष असा एकूण 15 पक्षाचा हा मेळावा होता। या मेळाव्यामध्ये पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक होती। सर, हिंदू धर्माचा सण म्हणजे या ठिकाणी आज सर्वात मोठा आणि वर्षाचा पहिला सण मध्ये या ठिकाणी मकर संक्रांती आणि संक्रांती निमित्त हा मेळावा ठेवला होता। नेमकं याचं काय कारण? वरिष्ठ नेत्यांनी ठरवल्याप्रमाणे 14 जानेवारीला ही संक्रांत आहे आणि संक्रांती दिवशी हा मेळावा झाला। एकमेकाला तिळगुळ दिलं, गोड बोलणं, काही छोटे मोठे गैरसमज ते काढणं आणि हे गैरसमज निघाल्यानंतर येणाऱ्या वर्षात हे इलेक्शनचं वर्ष आहे। लोकसभेपासून ते ग्रामपंचायतपर्यंत नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सगळ्या इलेक्शन एका मनानं, एका दिलानं एकत्र लढवायचे आम्ही ठरल्या। आमचा अजेंडासुद्धा एक आहे। या ठिकाणी आज किती पक्षाची या ठिकाणी बैठक होती? किती पक्ष आले होते? एकूण 15 पक्ष आले होते या ठिकाणी। या ठिकाणी इतर जनतेसाठी तुम्ही काय सांगणार? कार्यकर्ते की जे तळागाळातील कार्यकर्ते असतील आणि ते आज या कार्यक्रमाला काही कारणामुळे आले नाहीत, तर त्यांना तळागाळातील जनतेपर्यंत काय संदेश देणार तुम्ही? या महायुतीचा मेळावा खरं तर एकदम आनंदाची गोष्ट होती। जे आले नाहीत त्यांना मी हा संदेश देऊ इच्छितो की येणाऱ्या भविष्यकाळात महायुतीसोबत राहून आपण चांगल्या प्रकारचं काम करावं आणि मोदीजीच्या पाठीमागं उभं टाकावं। कारण देशाचा विकास हा जगात सर्वात श्रेष्ठ नेता आहे। आपल्या देशाचा विकास सगळ्या जगात फास्ट होतो आणि कार्यकर्त्यांनी महायुतीमध्ये सामील व्हावं असं मी त्यांना आवाहन करतो। या ठिकाणी आज महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला। या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद।